अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवीत कर जोडून भक्तिभावे करोणिया। श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांगाम्हा कृपामूर्ती दातारा। सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा, तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा। भक्त वत्सल श्री गुरुराव, जानोनी शिष्याचा भाव, विस्तार करोणी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र। नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधिपूर्वक स्नान करीती, लोक व्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण। ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण, लोकानुग्रहा कारण, स्नान करीत परीयसा। वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद येती स्नानासे, गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण। तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत, नित्य येवोनी असे नमित, श्रीपाद गुरु मूर्तीसी। नित्य त्रिकाळ येवोनिया, दंड प्रणाम करोनिया, नमन करी अति विनया, मनोवा काय कर्मे। वर्तता ऐसे एक दिवशी, आला रजक नमस्कारासे, श्रीपाद म्हणते तयासी, एक चित्ते परीयसा। श्रीपाद म्हणते रजकासी, का नित्य कष्टतोसी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता। ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून, विनवी तसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती। रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एकचित्ता, दुरोणी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी। ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करे, अंगण झाडी प्रोक्षीवारी, नित्य नेमे येणे विधी। असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेच्छैक। स्त्रिया सहित राजा आपण, अलंकृत आभरण, क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येतसे। सर्व दळ येती दोन्ही थडे, अमित असते हस्ते घोडे, मिरविता ते रत्नकोडे, अलंकृत सेवक जन। ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत, अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णावेणी थडीयेसी। रजक होता नमस्कारित, शब्द आला तो दुष्टित, असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा। विस्मय करी बहुमानसे, जन्मोनिया संसारासे, जरी न देखिले सौख्यासे, पशुसमान देहापुला। धन्य राजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा। कैसे याचे आर्जव फळले, कवन्या देवा आराधिले, कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐसी दशा। ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत, श्रीपादराय कृपावंत, वळखिलिया वासना तयाची। भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जानोनी अंतरी त्याची स्थिती, बोलावूनी यापुसती, काय चिंतिसी मनात। रजक म्हणे स्वामीसी, देखिले दृष्टी रायासे, संतोष झाला मानसी, केवळदास श्री गुरुचा। पूर्वी आराधोनी देवासे, पावला आता या पदासे, म्हणोनी चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा। ऐसे अविद्या संबंधेसे, नाना वासना इंद्रियासे, चाड नाही या भोगासे, चरणी तुझे मजसौख्य। श्रीपाद म्हणते रजकासे, जन्मादारभ्य कष्टलासे, वांचा असे भोगावयासे, राज्य भोग तमोवृत्ती। विनवी इंद्रिये सकळ, ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ, बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परीयेसी। तुष्ट वावया इंद्रियांसी, तुवा जावे म्लेच्छ वंशासी, आवडी जाहली तुझे मानसी, राज्य भोगी जाई त्वरित। ऐकोनी स्वामींचे वचन, विनवी रजक कर जोडून, कृपा सागरू तू गुरुराजपूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे, अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह करणे कारण, ज्ञान द्यावे दातारा। श्री गुरु म्हणती तयासे,
वैदुरानगरी जन्म घेसे, भेटी देऊ अंतकाळासे, कारण असे येणे आम्हा, भेटी होताची आम्हासे, ज्ञान होईल तुझे मानसे, न करी चिंता भरमोसे, आम्हा येणे घडेल, आनिक कार्यकारणासे, अवतार घेऊ परियेसे, वेश धरोणी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती, ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाय म्हणूनी, रजक लागला तये चरणी, नमस्कारित तये वेळी, देखोनी श्री गुरु कृपा मूर्ते, रजकासे जवळे पाचारिते, इह भोगिसी की पुढती, राज्य भोग सांगमज, रजक विनवित श्रीपादासे, झालो आपण वृद्ध वयेसे, भोग भोगीन बाळाभ्यासे, यौवन गोड राज्य भोग, ऐकोनी रजकाचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, त्वरित जाये रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणत, निरोप देता तये वेळे, त्यजिला प्राण तत्काळे, जन्मता झाला म्रेंच कुळे, वैदुरानगरी विख्यात, ऐसी रजकाची कथा, पुढे सांगेन विस्तारता, सिद्ध म्हणे नामधारका आता, चरित्र पुढती अवधारा, ऐसे झाली या अवसरे, श्रीपादराय कुरवपुरे, असता महिमा अपरंपारे, प्रख्यात असे परियेसा, महिमा सकळ सांगता, विस्तार होईल बहुकथा, पुढील अवतार असे ख्याता, सांगेन ऐक नामधारका, महत्व वर्णावया श्री गुरुचे, शक्ते कैसे या वाचे, नवल हे अमृत दृष्टीचे, स्थान महिमा ऐसा, श्री गुरु राहती जे स्थानी, अपार महिमा त्या भुवनी, विचित्र दयाची करणी, दृष्टांते तुझ सांगेन, स्थान महिमा प्रकार, सांगेन ऐक एकाग्र, प्रख्यात असे कुरवपुर, मन कामना पुरदी तेथे, ऐसे कित्येक दिवसांवरे, श्रीपाद होते कुरवपुरे, कारण असे पुढे अवतारे, म्हणून अदृश्य होते तेथे, आश्विनवद्य द्वादशे, नक्षत्र मृगराज परियेसे, श्रीपाद वैसले निजानंदेसे, अदृश्य झाले गंगेत, लौकिकी दिसती अदृश्य जाण, कुरवपुरी असती आपण, श्रीपादराव निर्धार जाण, त्रयमूर्तीचा अवतार, अदृश्य होनी तया स्थानी, श्रीपाद राहिले निर्गुणी, दृष्टांत सांगेन विस्तारोणी, म्हणे सरस्वती गंगाधरू, जे जन असते भक्त केवळ, त्यांसी दिसते श्री गुरु निर्मळ, कुरवपुरी क्षेत्र अपूर्व स्थळ, असे प्रख्यात भूमंडळी, सिद्ध सांगे नामधारकासी, हेची कथा विस्तारेसी, सांग तसे सकळिकासी, गंगाधराचा आत्मज, इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, रजकवर प्रदानं नाम नवमोऽध्यायः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।